आज सकाळीच काढली आपली स्प्लेंडर आणि आम्ही निघालो मोतळा। तर रस्त्यानं हर्षल भेटला। मग हर्षल सोबत थोडं बोललो आणि त्याला बाय बोलून नॉनस्टॉप आम्ही आलो मोतळा, कारण आपण इथे CCC ची क्लास लावली आहे। याचा अर्थ कोर्स ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट असा आहे। आम्ही आज जरा लवकरच आलो होतो, कारण आज आपल्याला घरी काम होतं, पण आम्ही तिथं आलो आणि इक्विबो म्हणे की चाबी सरांजवळच राहिली म्हणे। मग मी म्हणलं चला आपण तोपर्यंत गोळी तरी घेऊन यावं म्हणलं, कारण आज आपली तब्येत थोडी खराब होती। पूर्ण मोतळा हिंडून झाला राव, पण एक पण मेडिकल उघडं नाही दिसला। मग म्हणलं आता आपण चहा तरी घ्यावं। मग तिथून चहा घेतला आणि आम्ही आलो क्लासमध्ये। तर विकी भाऊ निवांत बसले होते। विकी भाऊ आपल्याला कम्प्युटर शिकवत असतात। मग बसलो भाऊ आम्ही कम्प्युटरवर, आजचा टास्क पूर्ण केला आणि लावले भाऊनं गाणे। आता आपली तब्येत जास्तच खराब झाली होती राव। मग सगळ्यात पहिले आम्ही आलो मेडिकलवर, गोळ्या घेतल्या आणि आपला मित्र पवनला भेट देऊन आम्ही आलो पेट्रोल पंपावर। पेट्रोल टाकून आपण खामखेड मध्ये चाललो तर आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं राव, आणि टायर मध्ये डायरेक्ट खेळच घुसला होता। मग हे काका म्हणे की तूच थोडी ब्लॉगर आहे म्हणे, मी पण करतो म्हणे ब्लॉगिंग। मग तिथं आपल्याजवळ दुसरी गोळी होती ती पण घेऊन टाकली राव, आणि आता इथून जाऊन आपल्याला स्वयंपाक सुद्धा बनवायचा कंटाळा येत होता। मग इथूनच मॅगी घेतली आणि घरी जातच होतो तर रायऱ्यात गोपाल आणि सचिन दादा भेटले, आणि हा दादा सुद्धा आपले व्हिडिओ बघत असतो बरं का। मग त्यांना बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट घरी, आणि मॅगी बनवण्यासाठी जे जे लागते ते कापून घेतलं। टीव्ही मध्ये बघितलं होतं की मॅगी 2च मिनिटात बनत असते, पण मला डायरेक्ट 5-10 मिनिटं लागले राव। मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर बघता पण फॉलो करायचं विसरूनच जाता। चला काही नाही होत, घ्या मग आता फटकन फॉलो करू। तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये।